दरम्यान नाशिकमध्ये शरद पवार आणि तटकरे एकाच हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर येते। तटकरेंनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतलेली आहे। तटकरे हॉटेलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना भेटले असं देशमुखांनी सांगितलंय। ते संपर्कात आहेत पण त्यांना आम्ही पक्षात घेणार नाही असंही अनिल देशमुख म्हणाले। अजित पवारही 4 जून नंतर नाराज होतील असंही अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, लोकसभेची निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि अशातच अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। अजित पवार हे आजारी असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। ते पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी नव्हते, त्यांच्या सभेसाठी नव्हते आणि अशातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एक मोठे नेते सुनील तटकरे हे त्याच हॉटेलमध्ये असल्याचं कळतंय ज्या ठिकाणी शरद पवार आहेत। आणि या पार्श्वभूमीवर आता अनिल देशमुख यांनी एक मोठं स्पष्टीकरण दिल्याचं पाहायला मिळतंय। तटकरेंनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतलेली आहे। तटकरे हॉटेलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना भेटले, ते आमच्या संपर्कात आहे पण आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही असं अनिल देशमुख म्हणाले। तटकरे साहेब या हॉटेलला येऊन गेले असं कळलं, माझी भेट झाली नाही। आमच्या काही कार्यकर्त्याची भेट झाली, बाकी अजून कोणाच्या आमच्याच पक्षाच्या लोकांच्या आमच्या भेटी झाल्या। कोण संपर्कात जरी आले ते आमच्या, तरी आम्ही त्यांना घेणार नाही वापस। दरम्यान अनिल देशमुख यांचं हे वक्तव्य आपण बघितलेलं आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये, दोन्ही राष्ट्रवादीमध्ये पडद्यामागून काही हालचाली सुरू आहेत का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतलेली आहे राष्ट्रवादी एसपीच्या आणि त्यामुळे आता चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।